बायकोचे दिवस भरत आले. तिला कळा सुरू झाल्या म्हणून तिला डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला घेऊन आलो. तिला ॲडमिट रूममध्ये घेतलं. मी बाहेर फेऱ्या मारू लागलो. खूप टेन्शन आलेलं. सर्व ठीक तर होईन ना? तसं हे हॉस्पिटल फार मोठं आहे. बाहेर फेऱ्या मारता मारता बाजूच्या रूममधून एक पेशंट स्ट्रेचरवर बाहेर आणताना दिसलं. डोक्याला पूर्ण बँडेज केलेलं आहे. नक्की काहीतरी मेजर ऑपरेशन झालेलं दिसतंय. मी मनातच म्हणालो, वार्ड बॉय माझ्या जवळून स्ट्रेचर घेऊन जाताना मला पेशंटचा चेहरा थोडासा दिसला. तीच होती का ही? मीच माझ्या मनाला प्रश्न विचारत होतो. छे छे, ती नसेल ही. ती तर लग्न करून दुबईला गेलेली ना? मग इथे कशी असेल? माझ्या मनाचं आणि मेंदूचं भांडण सुरू झालं. मन बोलत होते ते बुद्धीला पटेना. बुद्धीचा विचार मनाला पटेना. मन काही थाऱ्यावर नव्हतं. जाऊया का बघायला? पण कसं वाटेल ते? कोण काय विचार करेल? जाऊ दे, जातोच. परत एकदा स्वतःच्या डोळ्याने खात्री करतोच. मोठी हिंमत एकवटून तिच्या रूममध्ये गेलो. तिची आत्या रूमच्या बाजूला बसली होती. म्हणजे तीच आहे ही. तिला आईवडील नव्हते. एका अपघातात गेले आणि तिला तिची आत्या सांभाळत होती. पण ही या अवस्थेत कशी काय? ती माझ्यासोबत कितीही वाईट वागली तरी हे वेडेमन तिला या अवस्थेत बघू शकत नव्हतं. काही झालं तरी माझं पहिलं प्रेम आहे ती. जीवापाड प्रेम केलेलं मी तिच्यावर. म्हणजे अजूनही मनाच्या एका कोपऱ्यात तिचं प्रेम अजूनही जपून ठेवले मी. लग्न केल्यावर बायको आल्यानंतर तिच्यावरचं प्रेम मी मनाच्या एका कोपऱ्यात ठेवलेलं होतं. बायकोवर अन्याय नको व्हायला. बायकोचाही अधिकार आहे माझं प्रेम मिळवण्याचा. बस ठरवलं मग. आता तिची आठवणही काढायची नाही. तिची आठवण येऊ नये म्हणून तर मी ते गाव पण सोडलं. या नवीन शहरात येऊन संसार मांडला. तरी पण तिला नाही विसरू शकलो. मला आजही आमची ती शेवटची भेट अजूनही लख्ख आठवते. आमच्या नेहमीच्या ठिकाणी तिने कॉल करून मला भेटायला बोलवलेलं. मी तिच्या आवडीचं गुलाब घेऊन तिला भेटायला गेलेलो. बघतो तर काय, मधू माझ्या आधी हजर. नेहमी उशिरा येणारी मधू आज चक्क लवकर आलती. मी तिला हाय केलं पण तिचा चेहरा उतरलेला दिसला मला. डोळेही सुजलेले तिचे. काय ग, काय झालं? तब्येत बरी नाही का तुझी? नाही, मी बिलकुल ठीक आहे. आता माझी काळजी करायची तुला अजिबात गरज नाही. ती एकदम कठोरपणे बोलली. अगं मधू, काय झालं? माझं काही चुकलं का? की माझा कसला राग आलाय तुला? सांग ग, माझं मन घाबरतंय. काहीतरी वाईट घडणार आहे असं वाटतंय सारखं. सांग ना. मी तिला म्हणालो, हे बघ राघव, ही आपली शेवटची भेट आहे असं समज. आणि यापुढे मला भेटायचा, माझ्याशी बोलायचा अजिबात प्रयत्न करू नकोस तू. तुझा आणि माझा संबंध संपला. काय झाले तुला? तू अशी का बोलतेस? मला काही समजेना. मला समजेल असं बोल ग. राघव, मी लग्न करते. आत्याने मला चांगलं दुबईतलं स्थळ आणले. त्यांना मी पसंत आहे. मी पण माझी पसंती कळवली आहे. 15 दिवसात आमचं लग्न होऊन मी दुबईला निघून जाणार आहे कायमची. तेव्हा आता तू मला विसरून जा. यातच आपलं भलं आहे. हे ऐकून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. कुणीतरी माझा जीव काढून नेतय असं वाटलं मला. नको ग मधू, नको अशी मस्करी करोस. तुला माहिती आहे ना, मी हे नाही सहन करू शकत. राघव, मी बोललेला एक ना एक शब्द खरा आहे. आपण एकत्र न येणं हेच आपलं भविष्य आहे. तू सावर स्वतःला आणि सत्य स्वीकार कर. अगं असं कसं बोलू शकतेस तू? तुझ्या आत्याला तर आपलं नातं मान्य होतं ना. मग अचानक असं काय झालं
की त्यांनी दुसरं स्थळ आणलं? अरे राघव, प्रेम आणि इतर आशा नसते. पैशाने प्रेम विकत घेता येतं. आजच्या काळात पैसा खूप महत्वाचा आहे. आत्याने पण खूप विचार केला आणि मलाही तो विचार पटलाय. तू अजून सेटल नाहीस. कधी सेटल होशील माहित नाही. मला अशी लाईफ नाही जगायची. मला पैसा पाहिजे आणि तुझ्यासोबत राहून माझी स्वप्ने कधीच पूर्ण होणार नाहीत. तेव्हा आपण वेगळं झालेलंच योग्य ठरेल आपल्यासाठी. मी किती समजवण्याचा प्रयत्न केला पण मधू ऐकली नाही. ती तिच्या निर्णयावर ठाम होती. शेवटी ती निघून गेली. मागे वळून एकदाही बघितलं नाही तिने. एवढ्या वर्षाचं प्रेम कशी काय एका क्षणात विसरून गेलीस? मधू, तू ती मधू नाहीयेस जिच्यावर मी प्रेम केलं होतं. त्यानंतर देखील मी तुला संपर्क करायचा किती प्रयत्न केला, पण तू मला सगळीकडे ब्लॉक केलेलंस. तुझ्या घरी पण गेलो होतो, पण तुमच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही दुबईला निघून गेलात. किती सहजपणे तू मला विसरलीस ग. पण मी अजूनही तुला विसरलो शकलो नाही. मधूच्या आत्याची आणि माझी नजरानजर झाली. अरे राघव, कसा आहेस आणि तू इथे कसा काय? मधूच्या आत्याने मला विचारलं. मी सगळं खरं सांगितलं की बायकोला डिलिव्हरीसाठी घेऊन आलोय. अरे वा, खूप छान वाटलं ऐकून. तू आयुष्यात तिथेच न थांबता पुढे गेलास. आत्या म्हणाली. मधू इथे कशी आणि या अवस्थेत कशी काय? मी विचारले. तू पुढे गेलास आयुष्यात. आता तुला खरं खरं सांगायला काहीच हरकत नाही. मधूचं लग्न झालंच नव्हतं. तिला तर ब्लड कॅन्सर झालेला. तिच्या ट्रीटमेंटसाठी आम्ही परदेशात गेलतो. तिच्या हातात फार फार तर 5 वर्ष आयुष्य होतं आणि तिला तुझं आयुष्य तिच्यामुळे खराब करायचं नव्हतं. त्यामुळे तिने ते लग्नाचं नाटक केलं जेणेकरून तू तिचा राग करावा, आयुष्यात तिच्यासाठी न थांबता पुढे जावं. ती हे जाणून होती की तुला जर खरं समजलं तर तू काहीही विचार न करता तिची साथ देशील. तिला तुला खुश बघायचं होतं. तुझी खुशी तिच्यासोबत राहण्यात नव्हती तर तिच्यापासून दूर जाण्यात होती. कुणी ठरवलं हे की मी तिला सोडून खुश राहिलो असतो? आत्या, ती तर माझा जीव होती. हो, मग कुणी आपल्या जीवापाशिवाय कसा काय जगू शकतो? खूप वाईट वागली मधू माझ्यासोबत. माझं प्रेम कळत होतं तर माझं मन का नाही कळलं? राघव रडायला लागला. अरे राघव, कदाचित नियतीच्या मनात हेच होतं. म्हणूनच नियतीने आज तिला तुझ्या पुढे अशा अवस्थेत आणून उभं केलंय. कदाचित नियतीनेच ही तुमची शेवटची भेट नियोजित केली आहे बाळा. मधूच्या हातात वेळ खूप कमी आहे रे. आत्या, मधूला शुद्ध येते. मला तिला भेटायचंय. तिला जाब विचारायचाय. का असा एकतर्फी निर्णय घेतलास? मी जातो तिच्याकडे. मधूने डोळे उघडले. डोळे कमजोर झालेत तिचे, तरी पण मला बघून तिच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं. तिला बोलायला देखील किती त्रास होतोय. मधू म्हणाली. राघव, नको बोलूस मधू, त्रास होईल तुला. मला सांगितलं आत्याने सर्व. तू खूप निस्वार्थी प्रेम केलेस ग. मीच तुला ओळखू शकलो नाही ग. तू सांगितलं आणि मी लगेच विश्वास ठेवला. मीच कमी पडलो ग तुला ओळखायला. माझी मधू मला दुखवण्याचा स्वप्नातही विचार करणार नाही. माझीच खूप मोठी चूक झाली. आत्या, मधूला काय होते? डॉक्टरला बोलवा. तिचा श्वास अडकतोय. डॉक्टर लवकर या प्लीज. बघा ना मधू अशी काय करते. तिला चेक केल्यावर डॉक्टर बोलले. सॉरी, नाही, माझी मधू अशी मला सोडून जाऊच नाही शकत. मी आत्याला मिठी मारून रडू लागलो. राघव, कदाचित तुला शेवटचं भेटायची तिची इच्छा होती.
ती पूर्ण झाली आणि समाधाने तिने जीव सोडला. तेवढ्यात सिस्टर आत आली. मिस्टर राघव, अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली. आत्या, आपली मधू परत आली. आपली मधू खरंच परत आली. राघवला खूप आनंद झाला आणि पळत जाऊन बाळाला घेतलं. जसं मुलीला पाहिलं तर मुलगी सेम मधूसारखी दिसत होती. तीच नाक, तेच डोळे, तिच्यासारखी चेहऱ्यावरची निरागस होती. मुलीच्या चेहऱ्यावर. मधूच्या अंत्यविधीला मी गेलो होतो. नंतर थोड्या दिवसांनी मी माझ्या बायकोला सगळा प्रसंग सांगितला. खूप भीती वाटली, पण मनात खूप घुटमट होत होती. पण सगळं सांगितल्यावर माझं मन हलकं झालं. पण बायको टीना माझ्या संग बोलली नाही. ती काहीतरी विचार करत बाहेर गेली. तिने अचानक मुलीचं बारसं करायचं ठरवलं. मी फार गोंधळलो. तिने मधूच्या आत्याला पण बोलावलं होतं. आत्याला बघून मला तर धक्काच बसला. मला वाटलं की टीना आता तमाशा करते की काय, पण नाव ठेवण्याची वेळ आली. टीनाने बाळाच्या आत्याच्या कानात नाव सांगितलं आणि आत्याने बाळाच्या कानात सांगितलं आणि नंतर आम्हा सर्वांना नाव सांगितलं. नाव ऐकून मला खूप आनंद झाला. तिचं नाव मधू असं ठेवलं. मी पळत जाऊन टीनाला मिठी मारली आणि तिला उचलून घेतलं. टीना राघवला म्हणाली की राघव, मधूमुळेच मला इतका चांगला नवरा मिळाला. नंतर मधूला दोघांनी खूप प्रेमाने वाढवले. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.